देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलिसांची एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीतून विद्यार्थ्यांच्या 10 सायकली चोरीला गेल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र राजुरा पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या काही दिवसात या चोरीचा छडा लावला असून एका 19 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर वृत्त असं की राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातून 25 ते 26 जून दरम्यान अज्ञात चोराने प्रत्येकी 3000 रुपये किमतीच्या एकूण 10 सायकली लंपास केल्या होत्या. या चोरीची एकूण किंमत सुमारे 30,000 रुपये इतकी होती. या प्रकरणी फर्यादी किशोर लालाजी उईके यांनी 26 जून रोजी राजुरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी दीपक मोहन आत्राम व 19 वर्ष राहणार चुनाळा तालुका राजुरा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता अखेर त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेल्या सर्व 10 सायकली जप्त केल्या आहेत. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्यासह गुन्हे शोध पथकातील लक्ष्मण लोकरे, शफीक किशोर तुमराम, विकी निर्वाण, अनुप डांगे, महेश गोलगोडवार, शरीफ शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बसी, शरद राठोड आणि राजीव दुबे या अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजुरा पोलिसांच्या या वेगवान तपासामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या सायकली सुखरूप परत मिळाल्या आहेत. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाने पोलिसांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, आनंद मांडवकर, राजुरा.